आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत प्रतित्य समुत्पाद। एकदा तथागत सम्यक संबुद्ध कुरु देशातील कुरूंचे गाव कम्मा सद्दम्म या ठिकाणी विहार करीत होते। तेव्हा आयुष्यमान आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी ते गेले आणि जाऊन तथागतांना त्रिवार अभिवादन करून एकीकडे बसले आणि तथागतांना भंते आनंद विचारू लागले की किती अद्भुत आहे प्रतित्य समुत्पाद। भंते आश्चर्य आहे, किती सखोल आहे आणि अवघड पण वाटतोय हा प्रतित्य समुत्पाद, पण मला स्पष्ट जाणवत आहे। तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध भंते आनंदाला म्हणतात, आनंद असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस आनंद। हा प्रतित्य समुत्पाद अवघड आहे, कठीण आहे आणि कठीणच वाटतो, पण आनंद ह्या धम्माला जाणून न घेतल्यामुळे हा समाज गुंतलेल्या सुताप्रमाणे, गाठी पडलेल्या दोरीप्रमाणे दुर्गतीला गेला आहे, म्हणून तो संसारातून निघू शकत नाही, त्यातच तो पुरता अडकून पडला आहे। तथागत म्हणतात, आनंद हे जरा मरण, हा जन्म, हे भय, हे उपादान, ही तृष्णा, ही वेदना, हा स्पर्श, हे सळायतन, हे नामरूप आणि हे विज्ञान, अविद्या सकारण आहे काय असे विचारल्यावर म्हणायला पाहिजेत, कोणत्या कारणामुळे जरा मरण होते असे विचारल्यावर जन्माच्या कारणामुळे जरा मरण होते असे म्हटले पाहिजे। ह्याप्रमाणे आनंद नामरूपामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भव, भवामुळे जन्म, जन्मामुळे जरा मरण, जरा मरणामुळे शोक, दुःख, दोमनस्य म्हणजे मनाचा संताप, उपासायास म्हणजे परेशानी होते। ह्याचप्रमाणे संपूर्ण दुःखाचा समुदाय उत्पन्न होतो आणि पुन्हा तथागत आनंदाला म्हणतात, आनंद जर नामरूपाचाच विरोध झाला तर विज्ञान होणार नाही, विज्ञान जर होणारच नाही तर विज्ञान राहणार नाही, विज्ञान नष्ट झाल्यावर नामरूप नाही, नामरूप नाही तर सळायतन नाही, सळायतन नाही तर स्पर्श नाही आणि स्पर्श नाही तर वेदना नाही, वेदना नाही तर तृष्णा नाही, तृष्णा नाही तर उपादान नाही, उपादान नाही तर भव नाही, भव नाही तर जाती नाही, जाती नाही तर जरा मरण, शोक, परिदेव, दुःख, दोमनस्य, उपासायास नाही। ह्याच प्रमाणे संपूर्ण दुःखाचा समुदाय नष्ट होऊन जाईल आणि मनुष्य दुःख मुक्त होईल। अशा प्रकारे तथागत सम्यक संबुद्धांनी प्रतित्य समुत्पाद सांगितलेला आहे।